पुणे हादरले. पिंपरी चिंचवड पासून ते हडपसरपर्यंत काही जणांचा अचानक मृत्यू झाला. एकामागून एक लोक कोसळत गेले. काहींच्या तोंडाला फेस आला, काहींना तर अचानक चक्कर आली आणि पाहता पाहता अनेक कुटुंबांचे संसार हे उद्ध्वस्त झालेत. पण हे नेमकं घडलं कसं? विषारी दारूकांडचं हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं कसं? या मृत्यूमागचा मास्टर माइंड कोण आहे आणि आतापर्यंत किती जणांचा जीव गेलाय? पुण्यातल्या विषारी दारूकांडची संपूर्ण A to Z स्टोरी या व्हिडिओमधून जाणून घेऊयात. पिंपरी चिंचवडच्या फुगेवाडी परिसरात घडलेली ही घटना आहे. एका दिवसात सलग अनेक मृत्यूंच्या घटना समोर येऊ लागल्या. आझाद चौक परिसरामध्ये लागलेल्या शोकफलकांवर एकाच वेळी अनेक नावं झळकू लागली. स्थानिकांना धक्काच बसला, कारण मृत्यू पावणारे बहुतेक लोक एकाच परिसरातले होते. फुगेवाडी, दापोडी, आनंदवन, काटेवस्ती, संजयनगर, जय महाराष्ट्र चौक या भागांमध्ये अचानक शोककळा पसरली. सुरुवातीला काही मृत्यू नैसर्गिक असल्याचं बोललं गेलं, काहींना हार्ट अटॅक आल्याचं सुद्धा सांगितलं गेलं. पण एक गोष्ट मात्र सारखी होती: अनेकांना मृत्यूपूर्वी चक्कर येणं, उलट्या होणं आणि तोंडाला फेस येणं. इथूनच सुरू झाला संशय. स्थानिक नागरिकांनी थेट आरोप केलाय की सर्व मृत्यू मागे थेट विषारी हातभट्टीची दारू आहे. स्थानिकांच्या मते परिसरात अनेक दिवसांपासून अवैध गावठी दारू खुलेआम विकली जात होती. इथल्या स्थानिक महिलांनी पोलिसांवर गंभीर आरोप केलेले आहेत. पोलिसांकडे आधीच 25 दिवसांपूर्वीच इथल्या हातभट्टीच्या दारू अड्ड्यांच्या तक्रारी स्थानिकांनी केल्या होत्या. पण कारवाई फक्त दिखावा म्हणूनच झाली. काही दिवसांनी पुन्हा हे दारूचे अड्डे पुन्हा सुरू झालेत. याच दरम्यान हडपसरच्या पांढरेमळा परिसरातून सुद्धा धक्कादायक बातमी समोर आली. इथेही 5 जणांचा संशयास्पद मृत्यू झाला. दारू प्यायल्यानंतर पोटदुखी, मळमळ, चक्कर आणि मग मृत्यू. या घटनांमुळे संपूर्ण पुणे हादरलं. मग या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू झाला आणि तपास जसजसा पुढे गेला तसतसं एक मोठं रॅकेट समोर येऊ लागलं. आधी तर तपासात योगेश वानखेडे याचं नाव समोर आलं. पोलिसांच्या माहितीनुसार योगेश हा एक सराईत अवैध दारू विक्रेता आहे. त्याच्यावर याआधी सुद्धा अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर असा आरोप आहे की त्यानं तयार केलेल्या दारूमध्ये मिथेनॉल मिसळण्यात आलं होतं. आता हे मिथेनॉल काय आहे? तर मिथेनॉल म्हणजे औद्योगिक वापरासाठीचं एक अत्यंत विषारी केमिकल आहे. हीच स्पिरिटयुक्त दारू फुगेवाडी, दापोडी, हडपसर, काळेपडळ या भागांमध्ये विकली गेली आणि ज्याने ती प्यायली त्यातले अनेक जण हे मृत्युमुखी पडले. गावठी दारू तयार करताना प्रामुख्याने गूळ, सडलेले अन्नधान्य आणि उसाची मळी ही कुजवली जाते. या प्रक्रियेमध्ये तापमान आणि अशुद्धतेवर नियंत्रण नसल्यास नैसर्गिकरित्या सुद्धा काही प्रमाणात मिथेनॉल तयार होतं. योग्य तंत्रज्ञान नसल्यामुळे हे माफिया दारूतलं इथेनॉल आणि मिथेनॉल हे दोन्ही वेगळं करू शकत नाहीत, ज्यामुळे संपूर्ण साठाच विषारी बनतो. या प्रकरणात आणखीन एक नाव समोर आलंय, ते म्हणजे कर्नल सिंह विरखा. फुगेवाडी परिसरामध्ये ज्या ठिकाणी ही दारू विकली जात होती तो गुत्ता कर्नल सिंह विरखा चालवत असल्याची माहिती आता समोर येतेय. योगेश वानखेडेकडून आलेली दारू इथून विकली जात होती असा पोलिसांचा दावा आहे. या प्रकरणी पोलिसांनी अनेक आरोपींना ताब्यात घेतलं आहे. फुगेवाडीतल्या त्या ठिकाणी सध्या मोठा पोलीस बंद तैनात सुद्धा करण्यात आलेला आहे. दरम्यान मृतांचा आकडा वाढतच गेलाय. स्थानिकांच्या माहितीनुसार पिंपरी चिंचवडमध्ये 12 जणांचा मृत्यू झालाय, तर पुण्यातल्या हडपसर परिसरातही 5 जणांचा जीव गेलाय. काही जण अजून सुद्धा रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. मेडी पॉइंट हॉस्पिटल आणि YCM रुग्णालयामध्ये काही रुग्णांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचंही डॉक्टरांनी सांगितलंय. या संपूर्ण प्रकरणानंतर राजकीय वातावरणही चांगलंच तापलंय. माजी महापौर योगेश बहल यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे, तर स्थानिक नागरिकांनी पोलीस प्रशासनावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. अवैध दारू विक्री सुरू असताना पोलिसांना माहिती कशी काय नव्हती? कारवाई वेळेत का झाली नाही? असे सवाल सुद्धा उपस्थित केले जात आहेत. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्तांशी चर्चा केली. या प्रकरणात आतापर्यंत अनेक आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिलेली आहे. ही एक प्रकारे हत्या आहे. संपूर्ण साखळी शोधून कठोर कारवाई केली जाईल असंही मुख्यमंत्री म्हणाले. एकामागून एक मृत्यू, उद्ध्वस्त झालेले संसार आणि रडणारी लेकरं आणि अजूनही मृत्यूशी झुंज देणारे अनेक नागरिक. पुण्यातलं हे विषारी दारूकांड फक्त एक गुन्हा नाही, तर संपूर्ण व्यवस्थेलाच हादरवणारी एक भीषण घटना आहे.
या प्रकरणातलं सत्य नेमकं काय, अधिकृत पोस्टमॉर्टम रिपोर्ट काय सांगणार आणि या मृत्यूसाठी नेमकं जबाबदार कोण, ही सगळी प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणावर आम्ही लक्ष ठेवून आहोतच. त्यासाठी अपडेटसाठी पाहत रहा नवराष्ट्र आणि या प्रकरणाविषयी तुमच्याही काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट करून नक्की कळवा.